फलंदाजी आपल्याला बघायला भेटते, कारण नक्कीच या ठिकाणी देवरुंग संघ सुद्धा जबरदस्त संघ आहे. चांगली बॅटिंग लाईन आहे, गोलंदाजी आहे. मात्र तितक्याच ताकदीनं शैलेश केने प्रतिष्ठान संघ निंबोली सुद्धा आपल्या मैदानावरती उतरतोय, कारण नक्कीच या मॅचमध्ये सलामीचे दोन्ही फलंदाज त्यांची कामगिरी या ठिकाणी जबरदस्त आहे. नक्कीच कल्पेश केने मात्र या ठिकाणी जबरदस्त साबित होतोय. महेंद्र केने सुद्धा नक्कीच चांगली साथ या ठिकाणी देतोय. मात्र बघूया या मॅचमध्ये जबरदस्त जोडी विस्फोटक फलंदाज शैलेश केने प्रतिष्ठान निंबोली संघाचे दोन्ही धुरंधर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि नक्कीच एका बाजूला आपण बघू शकतो महेंद्र आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश हा खरा वाघ आहे या संघाचा. आणि नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकता देवरुंग संघाकडून गोलंदाजी ऋतिक एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते. शंकर गोळू आमच्या सोबत आहेत आणि किरण खडे याच्या माध्यमातून ही स्पर्धा 180 देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली जाते. आणि नक्कीच ॲडव्होकेट सूरज पाटील सरांना आपण बघू शकता स्क्रीनवर. आणि खूप वाईट वाटतं या ठिकाणी ॲडव्होकेट सूरज पाटील सर, त्याचप्रमाणे रोहित भोईर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतोय. आणि आमच्या सोबतीला संग्राम गायकवाड आमचे मित्र स्कोरर लेखक या ठिकाणी आहेत. तर नक्कीच लॉंग ऑफ कव्हरच्या पॉईंटच्या दिशेमध्ये तिथे खेळाडू आहेत, तिथे ते आरशी परावर्तित होते, तिथे खेळाडू सुद्धा बसलेले आहेत पॉईंटच्या दिशेत. अरे नक्कीच आपल्या भाषेत म्हणते वंदाच्या खाली रिक्षा येते, तिथून वंदाच्या खाली बघा पाठीमागे तीच समोरचीच. येस, ओके, थँक्स लॉट, धन्यवाद, खूप खूप आभार. तर जाऊया मॅचकडे. मॅच सुरू होते. येस, सहस्रबुद्धे सर इशारा करतायत. इथं पहिला चेंडू या ठिकाणी ऋतिक, हा बॉल खोलव्या टप्प्याचा होता आणि नक्कीच गॅप मधून खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघतोय सुसाट. 4 धावा, पहिलाच ब्लास्ट. अरे नक्कीच खूप चांगला फटका होता या ठिकाणी बघू शकता आपण आपल्या स्क्रीनवरती. चेंडू होता, ओरपी चेंडू होता आणि नक्कीच त्याच्यावरती एक सुरेख ड्राईव्ह मारला आणि नक्कीच कलात्मक स्ट्रोक या ठिकाणी खेळला महेंद्रच्या बॅटमधून. आणि खातं या ठिकाणी उघडतो महेंद्र 4 धावीनी आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी होती ती फक्त 4. पुन्हा एकदा तयार. ओहो, या वेळेला सुरेख बॉल आहे, सुरेख बॉल. आणि या वेळेला मात्र थोडासा मागे चेंडू केला. पहिला चेंडू या ठिकाणी थोडासा पुढं केला होता आणि या चेंडूला थोडासा मागे टाकला आणि त्यामुळे हा चेंडू सुरेखरित्या सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि महेंद्र केने या ठिकाणी बीट झाला. मात्र धावसंख्या या ठिकाणी अजूनही थांबलेली आहे. गोलंदाज पहिल्या पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी हाताळतोय आणि खूप मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण बघतोय, अनुभवतोय. प्रेक्षकांची जबरदस्त मैदानावरती गर्दी. यावेळेला आपटलेला चेंडू होता, चेंडू हवेत आहे, ॲनिमेशन कमी शॉटमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि महेंद्र केने यांचा विकेट मात्र इथं गमावला जातोय. बॅक टू द पवेलियन. या निंबवली गावाचा होता जीवान भावाचा, या निंबवली गावाचा होता जीवान भावाचा, बंदाला कोदिलाची तुझ्यान शैले भावाची, शैले भावाची. थँक्यू डीजे. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गीय शैलेश केने. आणि नक्कीच त्यांच्या आठवणीसाठी या ठिकाणी स्पर्धा भरवली आणि नक्कीच या ठिकाणी चांगलं प्रयत्न उमेश सर आणि कृष्ण सर यांचं या ठिकाणी पूर्ण होताना. जाऊया मॅचकडे. तिथं मात्र नक्कीच पहिलं षटक या ठिकाणी ऋतिक हाताळतोय. एक विकेट, एक सफलता त्याच्या हातात लागते आणि नक्कीच सलामीचा फलंदाज महेंद्र मात्र या ठिकाणी डगआउटमध्ये जातोय. परंतु नक्कीच कल्पेश जो इन्फॉर्म बॅट्समन आहे तो मात्र क्रीजवर या ठिकाणी आहे. ऋतिक पुन्हा एकदा उर्दू विकेट. ओहो, या वेळेला सुरेख बॉल आहे. अपील, लाऊड अपील या ठिकाणी बघतोय आपण. मात्र पंच या ठिकाणी आमच्याकडे वळतायत. आम्हाला दिसतंय या ठिकाणी नो बॉल. यस, ओके, लेग बायज, ओके, सॉरी मिस्टेक. या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव मिळते आणि एक धाव. तर नक्कीच गुरवलीचे उद्योगपती, नक्कीच बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर गुरवलीचे उद्योगपती शिवाजी दळवी. तर नक्कीच आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मंचाची शोभा वाढवायची आहे
इथं बघा चेंडूला कट केलाय. नक्कीच चेंडू इनफिल्डच्या वरनं होता, मात्र चेंडूमध्ये वेग नव्हता. चेंडूला फक्त हलक्या हाताने टॅप केलं या ठिकाणी इनफिल्डच्या वरनं, परंतु चेंडूमध्ये वेग नसल्या कारणाने या ठिकाणी नक्कीच चेंडू वेगानं मात्र गेला नाही. एकच धाव या ठिकाणी मिळते आणि एक धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 6. मात्र नक्कीच कल्पेश फलंदाज सुरुवातीच्या काही षटकामध्ये मात्र थोडीशी समाधानकारक अशी बॅटिंग करतो, परंतु त्यानंतर हा फलंदाज मात्र रंग उधळायला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा तयार ऋतिक ओव्हर द विकेट. हा बॉल आला कॉमेंट्री बॉक्सला सलामी देण्यासाठी झणझणीत खणखणीत कल्पेश ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. परिस्थिती हाताळण्याची कौशल्य ज्याच्याकडे असते तोच जिंकण्याची जिद्द ठेवून पुढे जातो आणि हे कौशल्य, ही ताकद, ही क्षमता, ही क्वालिटी नक्कीच या खेळाडूमध्ये आहे आणि नक्कीच परिश्रम या ठिकाणी नक्कीच त्याचे या ठिकाणी सफल होताना दिसत आहेत. नक्कीच आपल्या वैयक्तिक 6 धावांनी या ठिकाणी करतोय, आपलं खातं या 6 धावांनी ओपन करतोय. मात्र या ठिकाणी महेंद्र थोडासा नाराज करतोय आणि नक्कीच डगआउटमध्ये जातोय, परंतु नक्कीच या ठिकाणी कल्पेश ती जागा भरून काढेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी किशोरचं आगमन होते आणि आता मात्र या ठिकाणी फिल्डिंग ही 30 यार्डच्या पलीकडे गेलेली आहे. मात्र या ठिकाणी बघू शकता आपण पॉईंटमध्ये सज्ज आहे, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर आहे. या ठिकाणी ऑन साईडला आपण बघू शकता फाईन आहे, त्याचप्रमाणे लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. मोहो यावेळेला टॅप केला चेंडू. बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या मधून गॅप मधून चेंडू, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. चेंडू गेला 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 आणि निघाला सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. तर इथं मात्र सुरेख चौकार येतोय कृष्णच्या बॅटमधून. कृष्ण सुद्धा आता मात्र आपली बाजू मांडण्याला सुरुवात करतो. मागील मॅचमध्ये थोडंसं असमाधानकारक फलंदाजी केली, मात्र इथं चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता. इथं मात्र पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल चेंडूगुल षटकार. या निंबवली गावाचा होता जीवान भावाचा, या निंबवली गावाचा होता जीवान भावाचा. बंगाला कोदी जबरदस्त. कृष्णा केने सुद्धा आता लयमध्ये येतोय आणि नक्कीच आपल्या वैयक्तिक 11 धावांवरती तो खेळतोय आणि नक्कीच सोबतीला कल्पेश सुद्धा आक्रमक फलंदाजी करतोय आणि नक्कीच दुसरं षटक इथं प्रगतीपथावर आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22. पुन्हा एकदा तयार किशोर ओव्हर द विकेट. आहा, या वेळेला चेंडू खाली राहतोय, कमबॅक करतोय या ठिकाणी किशोर. नक्कीच कुठंतरी आपल्या संघाला एक समाधानकारक सुरुवात देण्याचा प्रयत्न करतोय, कारण नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केला होता, मग तो वाजवण्यासाठी या ठिकाणी थोडासा मीडियम पेस गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, चकवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा तयार असेल. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती 22. अहो, यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्वीप केलाय त्या ठिकाणी. बघू स्क्वेअर लेगच्या दिशेत क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एक धाव या ठिकाणी धावसंख्या पुढे सरसावी ती 23 धावा. नक्कीच खूप मोठी स्पर्धा. प्रेक्षक बघा नक्कीच मिळेल तिथे जागा बसून बसलेले आहेत. दोन्ही स्टँड फुल खसाखस भरलेले आहेत, कुठेही जागा दिसत नाही. आणि नक्कीच कुठली स्पर्धा असो, या स्पर्धेमध्ये केंद्रबिंदू हे प्रेक्षक असतातच. आणि खरोखरचं मैदान निंबोलीचं छत्रपती क्रीडा संकुलनाचं मैदान नक्कीच अनेक मॅचमध्ये प्रेक्षकांनी फुलून जाते, बहरून जाते. आणि प्रेक्षक कुठल्याही सामन्याचा नक्कीच प्रेक्षक उत्कटतेनं नक्कीच सामन्याचा आनंद घेत असतात. पहिले षटक संपलं, दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या इथं मात्र आहे ती 23. चांगली बॅटिंग या ठिकाणी नक्कीच महेंद्रच्या आउट होण्याने नक्कीच जी कमी आहे ती उणीव आहे, ती उणीव या ठिकाणी हे दोन फलंदाज भरून काढताना. कल्पेशकडे स्ट्राईक आहे, गोलंदाज तयार किशोर. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट.
हा बॉल फटका चुकतोय, चेंडू हवेमध्ये आहे, अॅनिमेशन थोडं खराब, इथं मात्र झेल सुटते. काय सोडलं या ठिकाणी, कल्पेश सारख्या फलंदाजाचं झेल इथं सुटणं म्हणजे काय या ठिकाणी घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश केने या फलंदाजाला जीवदान मिळतंय आणि ज्या ज्या वेळेला या फलंदाजाला जीवदान मिळतं ना त्या त्या वेळेला या फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढतोय आणि ज्या ज्या वेळेला या फलंदाजाचा जर आत्मविश्वास वाढला ना मग या मैदानावरती षटकारा आणि चौकारांचा पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. तर नक्कीच जबरदस्त जीवदान या ठिकाणी मिळतंय. पुन्हा एकदा तयार किशोर. तर या वेळेला ओहो वाईट, नक्कीच थोडासा घाबरलेला गोलंदाज दिसतो या ठिकाणी किशोर. तर नक्कीच समोर जो फलंदाज आहे नक्कीच त्याला घाबरण्यासारखीच गोलंदाजी इथं करणे, बचात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. व्हाईट बॉल आणि याच व्हाईट बॉलच्या स्वरूपात संघाची धाव संख्या 1 ने पुढे सरकते 26 धावा. ओहो हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र सुरेख डिलिव्हरी, स्लो डिलिव्हरी या ठिकाणी बघायला भेटते. आणि नक्कीच तर नक्कीच दुसरं षटक या ठिकाणी संपलेले आहे. दुसऱ्या षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 26 आणि नक्कीच तिसऱ्या षटकाकडे आपण जाणार आहोत. तोपर्यंत ऐकूया DJ सोन्याच्या माध्यमातून सुरेख संगीत. शैलेश भावाची येते आठवण, शैलेश भावाची येते आठवण, शैलेश भावाची येते आठवण, शैलेश भावाची येते आठवण. थँक्यू डीजे. ज्याचा सहवास जरी संपला तरी गंध दळवळत राहावा, उरलेल्या आठवणीत कंठ दाटून यावा. तू सदैव सोबतीलाच आहे शैलेश आमच्या असा भास व्हावा. ईश्वर तुझ्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी आमच्याकडून तुला लाख लाख श्रद्धांजली. स्वर्गीय शैलेश केने, स्मृतिचषक 2020. हो अभिषेकचा हा चेंडू फुलटॉस होता आणि स्क्वेअर लेगच्या दिशेत नक्कीच एक झंडाटेदार पंचांच्या इशाऱ्याकडे जातोय षटकार. मर्दानी खेळ अंगात तुझ्या होता तो शिवबाचा, मर्दानी खेळ अंगात तुझ्या होता तो शिवबाचा. दिवा विजला वंशाचा केणे ह्या कुळाचा, दिवा विजला वंशाचा केणे ह्या कुळाचा. थँक्यू डीजे. चेंडू आणि 11 धावांची खेळी या ठिकाणी खेळतोय कृष्ण आपल्या संघासाठी आणि या वेळेला हा चेंडू जाईल टिचक्या 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 षटकार. खेळ तुझ्या आवडीचा होता लाठी काठीचा, खेळ तुझ्या आवडीचा होता लाठी काठीचा. ठेवून गेला तू अशी शान, शैलेश दादाची शैलेश भावाची येते आठवण, शैलेश केनेची थँक्यू डीजे. महाराष्ट्र आमचा सिंहाचा वाटा आणि छत्रपती शिवाजी महाराज हाच आमचा बायोटाटा. इथं मात्र जबरदस्त बॅटिंग कृष्णाच्या माध्यमातून हॅट्रिक चान्स. इथं नक्कीच समर्थक खुश असतील या ठिकाणी. कृष्णा निंबोली संघाचे सर्व पाठीराखे या ठिकाणी नक्कीच कृष्णाचं या ठिकाणी कौतुक केलं जातंय. हॅट्रिकची संधी असेल. कृष्णा आतापर्यंत 3 षटकार 1 चौकाराच्या सहाय्याने या ठिकाणी खेळतोय आणि जबरदस्त आक्रमक फलंदाजी खेळतोय. अजून एक आपटलेला चेंडू, अजून एक रामदेव बाबा पतंजलीचा षटकार. आदित्य स्पोर्ट क्रिकेट संघ वाहून श्रद्धांजली, आदित्य स्पोर्ट क्रिकेट संघ वाहून श्रद्धांजली. क्रिकेट ग्राउंड वरती संजय शेटकेने यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कृष्ण केने, कृष्ण केने तर नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर जाऊया मॅच कडे. इथं मात्र धावसंख्या आपण बघतोय. या वेळेला मात्र जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेत चेंडू जाईल. पंचांच्या इशाकडे आम्ही जातोय. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
खेळायाती खेळी क्रिकेट ग्राउंड वरती जाती खेळायाती खेळी सच्चा तू शिवबाचा मावळा हक्काचा सच्चा तू शिवबाचा मावळा हक्काचा कार्य तुझे ते हे महान शैलेश दादाची शैलेश भावाची येते आठवण डीजे. तर आपल्या वैयक्तिक 34 धावांवरती या ठिकाणी कृष्णा आक्रमण चढवतोय, हल्ला चढवतोय आणि 48 धावा या ठिकाणी स्कोर बोर्डवरती लावतोय. जबरदस्त बॅटिंग. सर्व प्रेक्षक या ठिकाणी नक्कीच मंत्रमुग्ध झाले असतील या फलंदाजाच्या बॅटिंग बघून नक्कीच. आणि हा बॉल फुल टॉस हाफ फुल करतोय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत मात्र त्यांनाही बीट करून चेंडू शुभंतर 4 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग आपल्याला बघायला भेटते. शेवटच्या षटकामध्ये घणाघाती प्रहार केला जातोय या ठिकाणी कृष्णच्या माध्यमातून. ओहो, हा चेंडू पाहावा लागेल ऑफस्टिकच्या बाहेर. पंच सहस्रबुद्धे वळतायत. वाईट बिना पायर का घुंगरू बचता हुआ आणि 1 धाव या ठिकाणी जोडते संघाच्या खात्यामध्ये. 53 धावा. या ठिकाणी अभिषेक पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला होता आणि त्याच अभिषेकची इथं मात्र धुलाई होते. इथं बघा थर्ड मॅनच्या दिशेत चेंडू आहे, तिथं मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवलं जात आहे मात्र तद्वारी इथं 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 3 धावेने या ठिकाणी पहिल्या इनिंगची सांगता होते. आणि नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये या ठिकाणी निंबोली संघ धावा जमवतोय 56 आणि 57 धावांचं लक्ष आहे. ओके येस 1/3 55 धावा. 1 शॉर्ट रन, एक शॉर्ट रन होता तिथे. 56 टू विन 56. पहिली इनिंग या ठिकाणी संपलेली आहे. 56 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर नक्की बघूया या ठिकाणी आव्हान या ठिकाणी पळवतोय का संघ. नक्कीच यापुढील समालोचन आपण ऐकणार आहोत हिंदी कॉमेंटेटर आदित्य जाधव यांच्या माध्यमातून. तर जाऊया आदित्य जाधव यांच्याकडे आणि ऐकूया हिंदीमध्ये कॉमेंट्री क्रिकेट की कहानी आदित्य जाधव की जुबानी. नक्कीच किरण थले आणि आदित्य जाधव यांना आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्या यूट्यूब स्मार्टफोनवरती बघू शकता. खूप चांगला टेलिकास्ट या ठिकाणी SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं जाते. शंकर गुळवे आणि किरण खळे. नक्कीच तर जाऊया या ठिकाणी आपण हिंदी कॉमेंटेटर आदित्य जाधव यांच्याकडे. थँक्स अ लॉट. बहुत बहुत शुक्रिया राजू यादव. क्या इनिंग खेली कृष्णा केने ने, जैसा नाम वैसा काम. आखिरी गेंदों पर गेंदबाजों की कमर तोड़ दी थी. बिल्कुल अभिषेक के एक ओवर में 3 सिक्सर और 2 चौके की मदद के साथ 30 रन बनाए. दोनों ओपनर्स बीच मैदान पर जाते हुए, जबकि 3 ओवर में जीतने के लिए लक्ष्य 56 रनों की रखा है.
मनोज और ऋतिक। यस, सिक्सर के हैट्रिक के लिए जो लगाई थी संजय केनी की तरफ से 1,000 रुपए का इनाम है कृष्णा केनी के लिए। और पहली गेंद कल्पेश केनी की कमाल की गेंद थी, निकल गई विकेट कीपर किरण गोंदले के पास। अगर 3 सिक्सर अगर देवरुंग पाड़ा के बल्लेबाज लगाते तो फिर जनार्दन गोड़ी की तरफ से 1,000 रुपए का इनाम है। पड़गा के मशहूर बिजनेसमैन राकेश बिड़वी। एलिवेशन नहीं बना, गेंद जा रही है शॉर्ट मिड विकेट पर, उमेश खिने वहां पर मौजूद है। 1 रन। मेरे काबिल दोस्त, मेरे सुख और दुख में मेरे साथ रहने वाले राकेश बिड़वी और साथ ही साथ प्रसाद पांडव का आगमन होता हुआ उनका दिल के गहराई से हम आभार व्यक्त करते। कल्पेश केने मुड़ते हुए लेफ्ट आर्म राउंड विकेट, स्पर्धा उछाल दिया है, गेंद देखना है यस मैदान के बाहर 6 रनों के लिए। आइए देखते रिप्ले में किस तरह से बिल्कुल स्लॉट में मिली थी और विद द टाइट स्लॉक स्विप किया था, कैलकुलेट माप तोल के मारा हुआ सिक्सर। जिन्होंने जनरेटर की सुविधा उपलब्ध की थी दत्ता शेठ दवने साहब से निवेदन है आपको वीआईपी मंच पर आना और मंच की शोभा बढ़ानी है। माननीय श्री दत्ता शेठ दवने। फिर से कंट्रोल पुल शॉट, लेकिन मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, एक से ज्यादा कुछ भी नहीं। 23 शुरुआत हुआ डीप से, कंट्रोल पुल शॉट था लेकिन उससे बढ़कर फील्डिंग, स्कोर आगे सरकता हुआ अब बिना किसी नुकसान पर 8-56 का पीछा करती हुई जय अंबिका देवरुंग पड़ा। मैच हाई वोल्टेज मुकाबला चल रहा लेकिन लक्ष्य भी काफी बड़ा रखा है 56 रनों का। स्टैंड एंड डिलीवर, देखना गेंद ठीक कमेंट्री बॉक्स को सलामी देती हुई, दर्शक ने कैच को पकड़ा है, खिलाड़ी बन गए दर्शक और दर्शक बन गए खिलाड़ी। 6 रन। कैमरा वर्क के आखिरी क्षणों तक गेंद के ऊपर कैमरा वर्क करते हुए राजेश बारशी स्लॉट में मिली थी और पिच गेंद कर बैठे थे वहां पर गेंदबाज कल्पेश। और एक स्टैंड एंड डिलीवर, देखना है क्या इशारा आता है। 6 रन। ओहो, कल्पेश को अब दिन में तारे नजर आते हुए। खिलाता ब्लॉक होल करने की कोशिश, लेकिन डाउन दी ग्राउंड स्टैंड एंड डिलीवर, इसे कहते हैं स्टैंड एंड डिलीवर। गेंद क्या बल्ले से निकल गई, उसके ऊपर मोड़ लगी थी, छाप लगी थी 6 रनों की। एक ओवर की समाप्ति के बाद 20 रन बने और 12 गेंदों पर जीतने के लिए अब कुल मिलाकर रन चाहिए 36। 12 और 36 का इक्वेशन, करंट रन रेट 20 का, लेकिन रिक्वायर्ड इस वक्त 18 का चलता हुआ। 20 ये देखिए मैच समरी को दिखाया जा रहा है, ग्राफिक्स और जो मिलाप है, कॉम्बिनेशन है स्क्रीन के ऊपर वो बहुत जबरदस्त है। महेंद्र केने अब रन बचाने के लिए उनको गेंदबाजी पर बुलाया, जबकि सामना करे ऋतिक। बहुत अच्छी गेंद, पूरी तरह से खोल दिया था बैट्समैन को, पूरी लंबाई की गेंद की थी। ये देखिए ब्लॉक होल में रखा था, ऑफ स्टंप के बाहर शफल भी होते बैट्समैन, लेकिन उनसे थोड़ा सा दूर रखा था। वाइड यॉर्कर जिस तरह से गेंदबाज कहते उसी तरह की गेंद को किया था महेंद्र केने ने। अगली गेंद बहुत अच्छी गेंद, लेकिन ड्राइव कर दिया मिड विकेट की दिशा पर डीप में, एक से ज्यादा कुछ भी नहीं। ऋतिक को सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 बिना किसी नुकसान पर।
10 गेंदे 35 रन मनोज के लिए। महेंद्र केने राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद और मिड विकेट के ऊपर से खेला है, टावरिंग मेगा 6 रन। मनोज ने सिक्सर की हैट्रिक पूरी की और जनार्दन गोड़े की तरफ से जो 1000 रुपए का इनाम था वो अब हासिल करते हुए। यस 500 रुपए का इनाम था पर हवा में गेंद और आउट वहां पर बैट्समैन मनोज। DJ Webhouse in the mix. In the बड़ी मछली जाल में फंसती हुई 6 गेंदों का सामना किया, सिक्सर की हैट्रिक पूरी की। हवा में खेला है, गेंद के नीचे खिलाड़ी, ओहो क्या छूटा हुआ वहां पर। रन 2 पूरे करते हुए बैट्समैन ऋतिक। इन दोनों के मदद के साथ 29 पर जाता हुआ स्कोर। 1 विकेट गंवाने के बाद टिट फॉर टैट जैसे को तैसा जवाब दे रही है जय अंबिका देवरुंगपाड़ा शैलेश केने प्रतिष्ठान आदित्य स्पोर्ट्स निंबोली को। सात गेंदे 27 रन। इक्वेशन बहुत मुश्किल नजर आ रहा है। फुल टॉस गेंद ड्राइव कर दिया वी की शक्ल में, गेंद जा रही है लॉन्ग ऑन पर। बढ़िया फील्डिंग कल्पेश केनी की, दूर से थ्रो, निशाना चूक गया लेकिन अच्छा बैकअप विकेट कीपर किरण का। 2 रन पूरे करते भी इस बीच देखिए किस तरह से झपक गए थे, रिप्ले में बताया जा रहा है। थ्रो आया था, ये देखिए निशाना भी चूक गया था लेकिन अच्छा बैकअप विकेट कीपर का। 3 ओवरों की समाप्ति के बाद 31 रन और बची भी अब 1 ओवर में जीतने के लिए कुल मिलाकर 25 सिल्वर जुबली की जरूरत। 1 ओवर 25 रन। इक्वेशन अब बहुत मुश्किल, दिल्ली अब दूर नजर आती भी जय अंबिका देवरुंगपाड़ा को, लेकिन कोई भी टोटल सेफ नहीं माना जाता है टेनिस क्रिकेट में क्योंकि मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है। ये देखिए ड्रोन कैमरे का व्यू आप देख सकते हैं, पूरे ग्राउंड को कवरेज किया है इसके एंटरटेनमेंट ने। जब किरण थलिया और शंकर गुलबी रहते तो सिर्फ मनोरंजन और मनोरंजन ही होता है। ये देखिए गेंद को दिखाया जा रहा है, खेल की तरफ हम बढ़ रहे जहां पर 1 ओवर में जीतने के लिए 25 रनों की जरूरत है। ये देखिए कैप्टन जो गेंद यूज कर रहा है इस वक्त इस नॉकआउट टूर्नामेंट में उसको दिखाया जा रहा है। फोटोग्राफी के दुनिया में का बहुत बड़ा नाम, साथ ही साथ टेलीकास्ट की दुनिया का एक बहुत बड़ा नाम इसके एंटरटेनमेंट। एस फॉर शंकर और के फॉर किरण। उमेश के ने राउंड द विकेट, डाउन द विकेट, लॉन्ग ऑफ की दिशा पर कल्पेश मौजूद लेकिन 1 से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे बढ़ता हुआ 32 बची हुई 5 गेंदे और 24 रन। जो कृष्णा केने ने आखिर में जो रन बनाए 30, वो मैच का कहीं ना कहीं अब टर्निंग पॉइंट साबित हो रहा है क्योंकि 1 ओवर में 30 बनाए और अभी भी जीतने के लिए 5 पर 24 चाहिए। उमेश केने राउंड विकेट, गेंद पड़ने के बाद बाहर की जानिब कट्टी हुई गेंद चली गई, विकेट कीपर के पास कोई भी रन नहीं। 4 गेंदे 24 रन, 4 गेंदों पर 4 छक्के की जरूरत। अब सिर्फ भारत के युवराज सिंह की तरह उनको अब 4 गेंदों पर 4 सिक्सर लगाना होगा इस मैच को जीतना है तो।
ओहो, देखना है गेंद शरीर को लगती भी देखना है। गेंद जा रही है लॉन्ग लेग की दिशा पर, मिसफील्ड। अब जाके गेंद को उठाते हुए, लेकिन देखना अभी तक रन भी पूरा किस तरह से कर रहे। अब जाके क्रीज में पहुंचते हुए बैट्समैन बोल्ड। या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅट्समनची कशी दांडीच उडवली, या फेमस बॅट्समनची बघा दांडीच उडवली, या फेमस बॅट्समनची बघा दांडीच उडवली। देखिए, इस मैच की विजेता टीम और बिसोल के बीच में दूसरा और अंतिम सेमीफाइनल का मैच होगा। बिसोल के कैप्टन आपको टॉस के लिए तैयार रहना है, क्योंकि भारतीय समय के अनुसार 4:35 हो चुके हैं और अभी भी क्वार्टर फाइनल का मुकाबला चल रहा है। ऑन साइड में खेला है, गेंद के नीचे खिलाड़ी और एक विकेट मिलती हुई उमेश केने को। धन्यवाद डीजे सोनिया। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है, कोई भी डाउट नहीं है। जिस तरह से उन्होंने टीम को एक बड़े स्कोर की तरफ लेकर गए थे, वो है कम गेंदों पर ज्यादा रन बनाने वाले। 11 गेंदे 41 रन कृष्णा केने। मैनी कांग्रेचुलेशन शैलेश केने, प्रतिष्ठान आदित्य स्पोर्ट्स निंबोली। हार्ड लक, टफ लक जय अंबिका देवरुंग। आइए दोस्तों, दूसरे और अंतिम सेमीफाइनल का हम टॉस करने जा रहे। जिन्होंने अंबिका पाड़ा देवरुंग पाड़ा के जो बैट्समैन है मनोज, जिन्होंने सिक्सर लगाया था, उनको जनार्दन केने की तरफ से 500 रुपए का इनाम है, वो आपको लेकर जाना है। माननीय श्री नीलेश जी दलवी साहब का आगमन होता हुआ। माननीय श्री, मैं अनिल सेठ दलवी से निवेदन करता हूँ आपके शुभ हाथों से वो इनाम देना है जो जनार्दन गोडे ने स्पॉन्सर किया था। टॉस के लिए इस वक्त आना है दोनों भी टीम के कैप्टन। मैन ऑफ द मैच खिलाड़ी कृष्णा केने। रतन केने के शुभ हाथों से हम टॉस करने वाले। पहले हम टॉस करेंगे, उसके बाद मैन ऑफ द मैच का अवार्ड कृष्णा को दे देंगे। बिसोल के कैप्टन आपको टॉस के लिए आना है। टॉस होगा अब रतन सेठ केने के शुभ हाथों से। यंग और डायनामिक पर्सनालिटी है इस निंबोली गांव के रतन सेठ केने। टॉस को जीता इस वक्त शैलेश केने, प्रतिष्ठान आदित्य स्पोर्ट्स निंबोली ने। और पहले गेंदबाजी का फैसला। हम मैन ऑफ द मैच की तरफ बढ़ रहे। मैं अनिल सेठ दलवी से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से
टी शर्ट देना है कृष्णा केने को। उसके बाद राकेश, मैं संजय सेठ केने से निवेदन करता आपको टी शर्ट देना है। कृष्णा केने आपको कोऑपरेट करना है। उसके बाद मैं राकेश बिड़वी से निवेदन करता आपको जो एनर्जी ड्रिंक है वो आपके शुभ हाथों से देना है। मेरे काबिल दोस्त साथ ही साथ स्वीट्स बॉक्स उस वक्त अनिल सेठ दलवी देते हुए जीत की खुशियां मिठाई के साथ। आइए दोस्तों, सेमीफाइनल नंबर 2 शैलेश केने प्रतिष्ठान निंबोली आदित्य